मॅडम सांगा ना त्याला. मनाली तू चुकलीस त्यामुळे तुला ऐकून सीट पुरे. तिने गोंधळकर काकूंचं ऐकलं, त्यांचं स्केच बनवायला सांगितलं, हे तिचं चुकलंच आहे, त्यामध्ये वादच नाही. पण त्यासाठी आपण पुरेसं बोललोय तिला. हा जो काही गोंधळ झालाय तो तिच्यामुळे नाही झालाय. गोंधळकर काकू चुकून त्या बाईचं स्केच घेऊन गेले आणि त्या स्केच आर्टिस्टने सुद्धा अजिबात न बघता गोंधळकर काकूंचं स्केच माधवरावांना पाठवलं, म्हणून झालंय सगळं. तेव्हा आता प्लीज भांडू नका तुम्ही, आणि हा विषय आता इथेच बंद व्हायला हवा, कळलं? बघितलंस, एकही नळ चालू नाहीये. कुठल्या मूर्खाने फोन केला होता तुला? नाही नाही, हे काम ना त्या शशांकच असणार, मी सांगतो ना तुला. पुन्हा एकदा आपल्या प्लॅनचा विचका केला त्याने. अरे पण फोनवरती तो माणूस गुजरातीत बोलत होता. मी खीर खाल्ली तर पूर घागरे, तू खीर खावीस तो भागर पुडीस. जाऊ दे, मरू दे. हे बघ, लंचचा प्लॅन फिसकटलाय, पण मूवीचा प्रोग्राम अपसेट होऊ द्यायचा नाहीये आपल्याला. पण जेवणाचं काय? मी पटकन खिचडी टाकते. हे पौर्णिमा, तू खिचडी टाकली नाहीयेस ना अजून? नाही नाही, नको नको नको. मला असं वाटतं की हा प्लॅन आपण आता करायलाच नको. अगं नाही, आपलं शोचं टायमिंग मिस होईल. एक मिनिट, आपण तिकडे थिएटर जवळ काहीतरी खाऊ ना, किंवा आपण इंटरव्हलला काहीतरी खाऊ. अरे प्लीज प्लीज प्लीज. हॅलो. हॅलो, पौर्णिमा परदानेत का? हो बोलतेय. अहो तुमच्या घरात गॅस चालू राहिलाय, वास येतोय, आग बी लागली आग. काय? अमोल, आपल्याला जायला हवं. कुणीतरी खरंच कैलासवर मारहाण केली असेल, दार तोडून घरी घुसलं असेल म्हणजे. झालं म्हणजे त्या फोन करणाऱ्याचा उद्देश साध्य झालेला आहे. पौर्णिमा, अजून किती वेळा फसवल्यानंतर तू शहाणी होणार आहेस मला सांग? तो माणूस खोटं बोलतोय, तुला कळत कसं नाही? मी त्याला नाव विचारलं, त्याने नाव सांगितलं का? म्हणजे जे हॉटेलमध्ये केलं, जे थिएटरमध्ये केलं, तेच तो इथेही करतोय, आणि तू सुद्धा न चुकता फशी पडतेस त्याला. अरे पण असं खरंच घडलं असेल तर? असंच मागच्या वेळेला सुद्धा वाटलं होतं की नाही? काही झालं होतं का? काही झालं होतं का? एक फडतूस माणूस आपल्याला फोन करणार आणि आयुष्यभर आपण त्याच्या तालावर नाचत राहायचं, असं आहे का? तुला कळत कसं नाही पौर्णिमा? आणि आपण कुठेतरी बाहेर फिरायला जातोय हे शशांकने चोरून ऐकलं होतं. म्हणून तर त्याने आपल्या गाडीचे टायर्स पंक्चर केले, आपल्या गाडीवर हॅपी जर्नी असं लिहून ठेवलं होतं. म्हणजे आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाणार, मग तो आपल्याला खोटा फोन करणार आणि आपल्या प्लॅनचा बट्ट्या बोळ करणार. हाच प्लॅन आहे ना त्याचा. मी तुला सांगतो, तिथे काहीही झालं नसेल. पण तो फोनवरचा माणूस जे म्हणत होता, तो शशांकच आवाज बदलून बोलत नसेल कशावरनं, किंवा त्याचा कोणीतरी साथीदार असेल. पौर्णिमा, आपलं ठरलंय ना, फोनकडे लक्ष द्यायचं नाही आणि आपण परत तर मुळीच जायचं नाही. आपण इथेच राहायचं आणि एन्जॉय करायचं. प्लीज पौर्णिमा, प्लीज. पण
लांडगा आला रे आल्या गोष्टीसारखं आता घडलं असेल तर? खरंच कोणीतरी कैलासवर हमला केला असेल आणि दार तोडून घरी आलं असेल तर? कैलास कैलास काय झालं तुला? उठ उठ उठ, काय झालं तुला? हा डोक्याला लागले? तुझ्या डोक्याला कोणी मारलंय का? एक मिनिट, हा एक मिनिट. अमोल, अमोल, पौर्णिमा कुठे गेले असतील हे आता? कैलासचं काहीतरी केलं पाहिजे. कैलास कैलास कैलास, उठ 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 उठ, आपण घरी जाऊया. तुला माझ्या घरी घेऊन जातो, चल. सावकाश ये, चल हळू, सावकाश. दिस इज फॉर यू. थँक्यू. कम ऑन पौर्णिमा, कम ऑन, चिअर अप. तुला असं नाही का वाटत आपण कैलासला एकदा तरी फोन करायला हवा होता? आपण कैलासला फोन केला असता, पण त्याचा फोन बंद आहे. आणि मी तुला सांगू का, तो फोन फेक होता. कैलासला काहीच झालेलं नाहीये. ये 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 ये, सावकाश सावकाश, इथे बसायचं. बस बस बस. मी अमोलला फोन करतो आणि कळवतो. हा, मला कुणाचा फोन आला? तूच म्हणाला होतास ना फोन नाही घ्यायचा, मग आता स्वतःचा का फोन बघतोय? बरोबर आहे, पण मी हा फोन घेतो कारण हा अननोन नंबरवरनं नाहीये, विराजचा फोन आहे. हॅलो. हा, अरे सॉरी, तुम्हाला जरा डिस्टर्ब केलं, पण इकडे थोडा प्रॉब्लेम झालाय. कैलासला कोणीतरी मारलंय. अरे माय गॉड. हो, त्याला डोक्याला लागलंय. तो अर्धवट ग्लानीत आहे, पण ठीक आहे, म्हणजे काही काळजी करण्याचं कारण नाही. मी डॉक्टरांना पण बोलवलं. हा, आणि तुम्ही कुठे आहात? अरे आम्ही दोघं फिरायला आलोय बाहेर, अलिबागला. अरे बापरे. नाही नाही, मग तुम्ही नका येऊ. आय टेक केअर ऑफ हिम. हा, थँक्स विराज, पण आम्हाला परत यावंच लागेल. अरे बर, मी ठेवतो. हा, ओके, बाय. तू असं का म्हणालास आम्हाला परत यावं लागेलच? कारण कैलासला खरंच कोणीतरी मारलंय. म्हणजे तो फोनवरचा माणूस खोटं बोलत नव्हता? आपल्या घरीही कोणी खरंच घुसलं असेल तर? ठीक आहे, जाऊया आता इथनं आपण ताबडतोब आणि बघूया. हॅलो, रिसेप्शन, अमोल प्रधान हियर. आमचं बिल बनवा, घरी इमर्जन्सी आहे. या, वी आर चेकिंग आउट इमिजिएटली. मुला आता अद्दल घडवायलाच पाहिजे. अमोलचा खरंच ऍक्सिडेंट झाला होता की ते फक्त एक दिखावा होता? मला ना त्याच्या वागण्याचा संशय यायला लागलाय आता. अस्मिता मॅडमला सुद्धा त्याचा संशय येतो. त्यांना तर असं वाटतंय की त्याचा ऍक्सिडेंट झालेलाच नाहीये म्हणून. मलाही तसंच वाटतंय. पौर्णिमाच हे सगळं करत नसेल कशावरून?